वेगळ्या सब्जेक्टवर पत्रकार परिषद घेणार होतो आणि तेही औरंगाबाद महानगरपालिकाच्या संबंधितच होतो, पण ते खूप तेही मोठा प्रकरण आहे. पण ती जे पत्रकार परिषद आहे ते बहुतेक मी, कारण मला अजून 1-2 डॉक्युमेंट्स पाहिजे त्याच्यामध्ये, तर बहुतेक मी उद्या घेतो त्याच्या बाबतीत. मी आज जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे हंगामा सुरू आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत, आणि कोणी म्हणतं की आम्ही खूप मोठे बॉम्ब फोडणार आहे आणि हे कोणी म्हणतं एक हुसकी बॉम्ब फोडत आहे, तर एका बॉम्ब मी पण आणलेला आहे. ते किती मोठा असणार आहे मला माहीत नाही आहे, पण मी सर्व पुराव्यासहित आपल्याला जेव्हा कधी बोललो तर पुराव्यासहित बोललेलो आहे की जे आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब, यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे, मागच्या त्यांचं जे काळ होतं, आणि विशेषकर जाता जाता त्यांच्या 2 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचा आपण एक आकडा काढला तर रफली ते 1000 कोटी रुपयेचा ते भ्रष्टाचार होऊ शकतं, जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जनमध्ये. आता लँड कन्व्हर्जन काय असतं की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल एरिया एस्टॅब्लिश करतो, आता औरंगाबादमध्ये चिकलठाणा, वालूज, शेंद्रा, पैठण हे 4 इंडस्ट्रियल एरिया आहे आपल्या. ते इंडस्ट्रियल एरिया आपण जेव्हा एस्टॅब्लिश करतो तर कुणाची जमीन आपण एक्वायर करतो, आणि बहुतेक मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये असं असतं की ते शेतकऱ्यांची जमीन असतं, जे आपण बळजबरीने ते एक्वायर करते, कारण गव्हर्नमेंटला ते अधिकार असतं इंडस्ट्रियल एरिया एस्टॅब्लिश करण्यासाठी. ते इंडस्ट्रियल एरिया एस्टॅब्लिश झाल्यानंतर आपण सबसिडाइज रेटमध्ये आपण इंडस्ट्रीजला आपण ते जमीन विकतो. काही वर्षामध्ये ते इंडस्ट्रियलिस्ट जे असतं ते आपला इंडस्ट्री सेटअप करतो, ते सबसिडी घेतो आपली इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी, लँड ते सबसिडाइज रेटमध्ये घेतो. काही वर्षानंतर त्या इंडस्ट्रीला ते सिक डिक्लेअर करतो, काही वर्ष ते सिक डिक्लेअर होतो, ते MIDCमध्ये देतो की माझी कंपनी चालत नाही करके. तर अशा प्रकारचे जेव्हा इंडस्ट्री सिक डिक्लेअर करतं तर त्याचं लँड यूज, आता चिकलठाणा आपल्याला माहीत आहे की आपल्या शहरामध्ये आलेला आहे. एका काळ होता की चिकलठाणा म्हणजे एक वेगळा इंडस्ट्रियल एरिया होतो, शहर वेगळा होतं, चिकलठाणा वेगळा होतो. आता चिकलठाण्यामध्ये जे रेट आहे जमिनीचा ते बहुतेक शहराच्या अनेक भागापेक्षा जास्त रेट आहे. तर त्यांनी जाता जाता काय केलं, आणि मी फक्त औरंगाबादच्या बाबतीत बोलत नाही, एक रिपोर्ट आली होती आणि त्या रिपोर्टाप्रमाणे मागच्या 15 वर्षामध्ये 32,000 हेक्टर्स, आता मला हेक्टर आणि एकरच्या कन्व्हर्जन कशा करता ते मला करावं लागणार आहे. 32,000 हेक्टर जे आहे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. माझ्या कानात हे बातमी आली होती. हस्तांतर कन्व्हर्जन जे म्हणता तुम्ही, ते हस्तांतरण कुठल्या ह्याच्यावर आहे, म्हणजे काय कसं? नाही, ते सगळं सविस्तर सांगतो ना. कुठला शब्द आहे तो? नाही, आता ते कशातून कशात तेवढं तरी सांगा ना. वापराचा उद्देश अगोदर काय होता ना, वापराचा उद्देश काय केला? मैं पूरा बता देता हूँ, फिर उसको आप वर्ड क्या करने का है. आता औरंगाबादच्या बाबतीत बोलल्यावर मी औरंगाबादमध्ये माझा असा सांगण्यात आला होता की एका बिल्डरला एक टार्गेट देण्यात आलं होतं. 60 प्लॉट्स होते औरंगाबादमध्ये ज्याचं कन्व्हर्जन करायचं होतं, आणि एक प्लॉटचं रेट जे आहे तर 2 कोटी रुपये त्यांनी ठरवले होते. आता 120 कोटी रुपये एका बिल्डर आला, त्या बिल्डराचं नाव पण मला माहीत आहे. गव्हर्नमेंटने इन्क्वायरी सुरू केली तर मी त्याचं नावसहित त्यांना सगळं माहिती देऊ शकेल. पण जेव्हा माझ्या हे कानात पडलं तर मी म्हटलं की इतके मोठे जे प्राईम लँड आहे तुम्ही कशा प्रकारे करता. मग मी ROला एक पत्र लिहिलं, या इकडचे जे रिजनल MIDC ऑफिसर जे होते त्यांना एक पत्र लिहिलं की अशा किती लँड यूजचं जे हे आहे स्टेटस आहे ते चेंज करण्याचं आपल्याला हे पत्र मिळालेले आहे.
तर त्यांनी म्हटलं की साहेब खूप सारे आहे. मी म्हटलं कमीत कमी एका वर्षाचं तर द्या ना तुम्ही. तर त्यांनी मला सप्टेंबर 2019 पासून त्यांनी मला दिले 52 असे प्रपोजल्स आले होते. 52 प्रपोजल्स आले होते. आणि त्याचा चेंज इन लँड यूज म्हणजे ते सगळे होते जे समजा इंडस्ट्रीयल लँड त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, कमर्शियलमध्ये करायचं. सगळे इंडस्ट्रीयल लँड आहे. एक आहे पार्श्वनाथ बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, ते कमर्शियल प्लॉट होता, त्याला रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. आणि गोल्डन ड्रीम टेक्नो पार्क ते IT साठी घेतलेला प्लॉट IT साठी कन्वर्ट कशामध्ये, तर रेसिडेन्शियलमध्ये. तर हे जे सगळं प्रकरण आहे, फक्त औरंगाबादच्या बाबतीत जेव्हा मला असं हे आलं तर मी त्यांना सविस्तर डिटेल्स मागितलं. CEO ला पत्र लिहिलं, जे MIDCचे CEO आहे, IAS ऑफिसर आहे, त्यांना पत्र लिहिलं. आणि मी म्हटलं की औरंगाबाद तर खूप छोटा एक हे आहे. हे जे सगळं जे आहे जास्तीत जास्त म्हणजे ते चिकलठाण्याच्या बाबतीत आहे. आता औरंगाबाद सारख्या ठिकाणामध्ये त्यांनी फक्त या 1.5 वर्षामध्ये त्यांनी जे मला पूर्ण खात्री आहे की 120 कोटी रुपये त्यांनी हे सगळं लँड यूज चेंज करण्यासाठी कमावले होते. सुभाष देसाई साहेब जे माझे पालकमंत्री होते आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री होते. उद्योग तक एक आणलं नाही औरंगाबादमध्ये, पण असे धंदे करून गेले. तर मी CEO पत्र लिहिलं आणि CEO पत्र लिहून हे विचारलं की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत. आणि त्यांना विचारलं मी की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे औरंगाबादचा प्लॉट तुम्ही एक प्लॉटचं कन्व्हर्जन 2 करोड रुपयेमध्ये करणार असेल तर पुण्याच्या इंडस्ट्रियल एरियाचं काय रेट असणार आहे, ठाणेचा काय रेट असणार आहे, मुंबईचा काय रेट असणार आहे, नागपूरचा काय रेट असणार आहे. तर मी त्यांना स्मरणपत्र 3दा एका खासदाराने CEO पत्र लिहून की मला याची सखोल माहिती पाहिजे, मला जानकारी पाहिजे, ते तुम्ही का दिलं नाही, का देत नाही. याच्यातून स्पष्ट होतो की हे जे आहे. मग अनेक असे चांगले अधिकारीही असतात MIDC मध्ये, असं नाही आहे की सगळे लोक. तर मी काही चांगल्या अधिकाऱ्यांचं नाव शोधलं, त्यांना विचारलं की साहेब हे असं कसं काय चाललेलं आहे. तर एका अधिकाऱ्यानं सांगितलं की सर अभी आप ये समझ लीजिएगा, बोले 1000 करोड़ रुपया इसमें सिर्फ लैंड कन्वर्जन के अंदर ये बनाया जा रहा है. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी की इंडस्ट्रीज मिनिस्टर मारुती सुझुकी त्यांनी एक प्लॉट घेतलं. कुठे, तर ते ठाणेमध्ये घेतलं एक प्लॉट मारुती सुझुकी कंपनीने. आणि ते प्लॉट त्यांनी हे म्हणून सांगितलं की आम्हाला इथे आमचा एक युनिट एस्टॅब्लिश करायचं आहे, ट्रेनिंग सेंटर फॉर डीलर्स अँड टेक्निशियन्स. म्हणजे आपल्याला ते सबसिडाईज रेटमध्ये ठाण्यासारख्या एरियामध्ये, इंडस्ट्रियल एरिया लोकेटेड ॲट पवनी महापे, ठाण्यामध्ये. तर ते इंडस्ट्रियल एरिया त्यांनी ॲक्वायर केलं, इंडस्ट्रियल लँड घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलं की नाही मला तिथे आमच्या ट्रेनिंग सेंटरने उघडी करायचं, आम्हाला शोरूम उघडी करायचं आहे. शोरूम इज अ कमर्शियल ॲक्टिव्हिटी, इज नॉट अन इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. ते एका जे कोणी हे घेतलं असेल, त्याची एजन्सी घेतली असेल त्याच्या शोरूमसाठी. मग त्यावेळी काय झालं, ते अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि मला एक सांगायचे आहे की हे CEO ज्यांना मी पत्र पाठवले, आता या लिस्टमध्ये मी आपल्याला लिस्ट पाठवतो, खूप मोठे नाव पण आहे. कुठून सुरू करू, आपल्याला नाव बघितल्यानंतर कळेल की कशा मोठे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे इंडस्ट्री, धूत केमोप्लास्ट, इंडस्ट्रीयल ते रेसिडेन्शियल, प्रेमचंद रिॲक्टर्स, इंडस्ट्रीयल ते रेसिडेन्शियल, जांभळ इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीयल
हे फक्त औरंगाबादचं आहे आणि हेही म्हणजे हे फुल रिपोर्ट हे नाही आहे, हे पूर्ण डिटेल्स नाही आहे, फक्त 16/11/2021 पर्यंत म्हणजे एका वर्षामध्ये 52 प्लॉट्स त्यांनी कन्व्हर्जनसाठी अप्लाय केलं होतं. किती केलं, कोणत्या आधारावर केलं, काय नियम आहे. आता हे जेव्हा मी आपल्याला सांगतो की 32,000 हेक्टर्स जेव्हा हे रिपोर्ट हे बाहेर झाली की 32,000 हेक्टर्स, तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि सुभाष देसाईवर हे आरोप आला की ते भ्रष्टाचार करत ते ह्याला लँड यूज चेंज करत आहे. मग त्यांनी काय केलं की त्यांनी एक कमिटी एस्टॅब्लिश केली. ते कमिटी होती फॉर्मर ब्युरोक्रॅट KP बक्षी यांची कमिटी होती. कोणी अपॉइंट केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे कमिटी अपॉइंट केली की हे लँड यूज होत आहे आणि भ्रष्टाचाराचा आरोप देसाई साहेबवर येत आहे. ते बक्षी साहेबांनी आपली रिपोर्ट प्रेझेंट केली. विधानसभेला ते रिपोर्ट गेली आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे शिवसेनेची त्यामध्ये सत्ता होती, तर त्यांना प्रोटेक्ट करायचं होतं. तर त्यांनी त्याच्या बाबतीत काही केलं नाही आणि त्यांनी हे सांगितलं की हो आम्हाला मिळालेलं आहे, पण एकटं सुभाष देसाईंनी तसं केलं तसं नाही आहे. राणे साहेब जेव्हा मंत्री होते त्यांनी पण केलेले आहे आणि दुसरे जे इंडस्ट्रीज मिनिस्टर होते तेही त्यांनी केलेले आहे. तर ते 32,000 हेक्टर्स ऑफ लँड जे होतं ते 160 केसेसमध्ये होतं, फक्त 160 केसेस. आणि ते बक्षी साहेबांनी सांगितलं की एक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जितकं मोठं आहे तर ते इंडस्ट्रीयल एरिया जे डिनोटिफाईड करण्यात आलेला आहे इंडस्ट्रीला सोडून ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलला, तर असे 118 बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपण तयार करू शकले असते. आता मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीचं लँड घेतं तर कोणाकडून घेतं तुम्ही, आणि त्यांना हे हमी देतो की आम्ही हे याच्यासाठी वापरत आहे, समृद्धीसाठी वापरत आहे, आम्ही इंडस्ट्रीयलसाठी वापरत आहे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरत आहे. विकताना आपण सरकारने घेतलेला आहे. मग आज आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा उपलब्ध नाही, रमाई आवास घरकुल योजनेसाठी लँड अवेलेबल नाही, गोरगरिबांसाठी म्हाडाच्या घरांसाठी लँड अवेलेबल नाही. मग हे जे सरकारची जमीन असतं ते त्याला का नाही देतं आपण फक्त त्या बिल्डरला किंवा कोणत्या इंडस्ट्रियलिस्टला बेनिफिट देण्यासाठी आपण हे का करतो. आता मी जे स्पष्ट आरोप करत आहे ते याच्या आधारावर करत आहे की हे चिकलठाणाच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये तुम्ही जे घोड केलेलं आहे आणि कशा केलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. देसाई साहेबांच्या मुलांना मी कधी भेटलं नाही, पण मला असं सांगण्यात आलं होतं की सगळ्यात मोठा एजंट जे आहे ते त्यांचं मुलं होतं. ते औरंगाबादला यायचं, एक ठराविक बिल्डर लॉबीशी त्यांची मीटिंग व्हायची आणि ते निर्णय घ्यायचं की हे 10 प्लॉट आपल्याला करायचे आहे. आणि हे सगळं माहिती जे आहे मला MIDCचे प्रामाणिक जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेले आहे मला की अशा प्रकारचा हे कारभार सुरू आहे आणि साहेब आपण काहीतरी करा. आता तुम्ही हे प्रश्न विचारणार मला, तुम्ही आता कशाला हे केलेलं आहे. मी या कारणाने केलेलं आहे की भ्रष्टाचार असं टाइमली आणि सेलेक्टिव्हली होऊ शकत नाही. तुम्ही हे म्हणतं की या सरकारमध्ये 4 मंत्र्यांवर भ्रष्टाचार आहे, त्याची सखोल चौकशी करा, जे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा. पण हे पण एक प्रकारचा मोठा भ्रष्टाचार आहे. याच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे, याच्या बाबतीत आपण काहीतरी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री साहेब हे बोलत आहे की आम्ही SIT एस्टॅब्लिश करणार आहे, तर याच्या बाबतीत SIT एस्टॅब्लिश करा. 200% मी आपल्याला सांगतो सुभाष देसाई साहेबांची जागा जे आहे ते तुरुंगात असणार आहे. आणि जे MIDCचे अधिकारीने जे इल्लीगल रास्ता इख्तियार करून त्यांनी हे लँड कन्व्हर्जनचं हे केलेलं आहे. आपल्याला हे अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की COने म्हटलं की नाही आपल्याला नाही करायचं आहे. अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की COने म्हटलं की नाही आपल्याला नाही करता येणार आहे.
मग मंत्री साहेबांनी ते फाईल आपल्या स्तरावर सँक्शन करून मग कुणाकडे पाठवली ते MIDCच्या रिजनल ऑफिसरला पाठवली आणि त्यांना सांगितलं. म्हणजे असं प्रकारचा एक हे होता की आता तू नाही करतो ना तर मग माझ्याकडे दुसरं ऑफिसर आहे ते करून घेतील करतील. तर असे अनेक प्रकरण आहेत. आता जे मोठे मोठे लँड्सच्या बाबतीत आहे, इंडस्ट्रीयल लँडच्या बाबतीत मला हे सांगायचे आहे की औरंगाबादमध्ये एका काळामध्ये आपला चिकलठाणा इंडस्ट्रीयल एरिया फ्लरिशिंग होतं. फक्त या कारणाने की तुम्हाला कोणाला एक इंडस्ट्रियलिस्टला बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी तुम्ही हे सगळं कारभार केलेले आहे. मी आपल्याकडे हे पाठवतो आहे आपल्याकडे कारण त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे नाव आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये किती आलेले आहे तेही देण्यास मला हे करत होते. मी आज त्यांच्या एका अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही नाही दिलं तर मी कोर्टात जाऊन हे सगळं बाहेर काढणार आहे. तर तुम्ही सगळं सांगितलं. तुम्ही असं म्हणाले की याच्यावर SIT याची चौकशी करा वगैरे. या संदर्भात तुम्ही सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे काही माहिती दिली का? त्यांना काही निवेदन दिलं का? किंवा त्यांच्याकडे काही तक्रार केली का? पत्र लिहिले का? काय त्यांच्याकडे केलंय ज्या आधारावर तुम्ही असं म्हणताय की याच्यावर हे स्थापन करा? का पहिल्यांदाच तुम्ही स्वतःच बॉम्ब फोडता इथं बसून? या इंडस्ट्रियल सचिव को या सचिव नाही, आपण सरकारला विचारतो. ठीक आहे. मला काय होतं की मी 3 स्मरणपत्र लिहिले होते. 2/10/21ला एक पत्र लिहिलं होतं, मग सप्टेंबरला एक पत्र लिहिले होते, मग मार्चमध्ये एक पत्र लिहिलं होतं. या तिघांची कॉपी माझ्याकडे आहे की मी CEOला. नाही, माझा प्रश्न सर ते तुम्ही सांगितलंय. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही नाही. हिंदीमध्ये विचारू का? नाही नाही नाही, मी आपल्याला सांगतो मी आज सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना काही त्या लेवलवर काय केलं तुम्ही? की जे रिजनल ऑफिसर होते त्यांनी सांगितलं की माझ्या रिजनच्या बाबतीत जे आहे मी आपल्याला तेच माहिती देऊ शकतो. आपल्याला महाराष्ट्राची पूर्ण माहिती पाहिजे असेल की किती लँड कन्व्हर्जन किती प्लॉट झालेला आहे ते आपल्याला MIDCचा CEO देऊ शकेल. तर मी CEOना वारंवार पत्र लिहिलं तर त्यांचा काही जबाब आला नाही. मी कुणालाही याच्या बाबतीत तक्रार केली नाही. आता मी आपल्या मार्फत सरकारला सांगतो की जसा तुम्ही दुसऱ्या भ्रष्टाचारांचे केसेस काढत आहे याच्या बाबतीत ही काहीतरी चौकशी केली तर तुम्हाला जे पुरावे पाहिजे तर ते मी पुरावे द्यायला तयार आहे. तुम्हाला जे काही मदत पाहिजे तर मी द्यायला तयार आहे. आणि उद्धव साहेबांनाही सांगतं. आणि जे आज इंडस्ट्रीज मिनिस्टर आहे त्यांना असं वाटत असेल की याच्यामध्ये काही नाही आहे तर सोडून द्या. याच्यामध्ये काही नसेल. आतापर्यंतच्या केसेसमध्ये असं झालंय, एखाद्याने तुम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर स्वतःहून ती तक्रार सरकारकडे, त्याचबरोबर पोलीस ठाण्यामध्ये किंवा अँटी करप्शन जे काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे रितसर तक्रार देण्याची प्रक्रिया आपल्याकडे आहे. त्यावर कारवाई करा किंवा याची दखल घ्या असं म्हणण्यात, त्या संदर्भात तुम्ही काही पाऊल टाकलेलं आहे का? मी तसं काही केलं नाही आणि तसं काही करणारही नाही. कारण सगळ्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जसं तुमची अपेक्षा हे असेल की महानगरपालिकेच्या ऐनवेळीच्या प्रस्तावाच्या बाबतीत इम्तियाज जलीलने FIR रजिस्टर करायला पाहिजे, केस रजिस्टर करायला पाहिजे. मी आपल्याकडे हे आणत आहे. आता सरकारवर निर्भर आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही झाला, त्याची इन्क्वायरी करायची नाही करायची, FIR करायचं नाही करायचं, हे सगळं ठेका इम्तियाज जलीलने घेतलं असं नाही आहे. माझ्यामध्ये जे पत्रकार आहे त्याला जिवंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस तुमचे पालकमंत्री सर्व काही संबंध होते. त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न कधी उपस्थित केला नाही. नेमका आता हा प्रश्न उपस्थित असण्याचं कारण काय? आणि दुसरा प्रश्न, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करणार आहात? जे भ्रष्टाचार म्हणजे लिप्त आहे जे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. फक्त आपण एक नाव कशाला घेतो? जे नाव आलेले आहे त्या सगळ्यांवर. आणि दुसरं म्हणजे हे खरी गोष्ट आहे की सुभाष देसाई साहेब आपण ही भेटलं असेल तर तुम्हाला माहित असेल की एक चांगला माणूस आपल्याला दिसायचं. पण जेव्हा हे बातमी कळाली आणि नंतर आपल्याला ही माहित आहे की ज्या DPDCच्या फंडमध्ये 10% आपल्या आमदारांकडून मागणारे मंत्री होते, आपल्या आमदारांकडून, नाही तर चॅलेंज करतो बोलणारे साहेबांनी सांगून द्या, राजपूत साहेबांनी सांगून द्या किंवा इकडचे जे आमदार आहेत त्यांनी सांगून द्या की आमच्याकडून 10% नाही मागितलं का DPDCच्या फंडातून. अशा खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही असा पैसा इकट्ठा करणार असेल 10%
डीपीडीसीच्या फंडातून. मग हे तर कोट्यवधी रुपयांचा हे कारोबार होतं ना. याचा अर्थ काय आहे की माझे चांगले संबंध होते तर मी गप्प बसणार आहे की नाही, खूप चांगला माणूस आहे का. त्यांनी हे काम केलेलं आहे, मी उघडपणे त्याला सांगत आहे. आता त्यांनी पुढे यावे आणि सांगावे की नाही इम्तियाज हे सगळं खोटं बोलत आहे. आणि MIDC च्या ही माहिती तुम्हाला शासनाकडून भेटलेली आहे. फक्त मला औरंगाबादची भेटली. माझा प्रश्न आहे का, माहितीच्या अधिकारात शासनाकडून माहिती भेटलेली आहे, शासनाला माहिती आहे, शासन कारवाई करत नाही. तुम्ही आणलं व्हिडिओ समोर आणलं, पण तुम्ही त्याच्या पुढे काहीच करायचं नाही शासन नाही नाही काहीच करणार नाही ना. नाही मला काय आहे की औरंगाबाद जे आहे ना ते फक्त इंग्रजीमध्ये म्हणतो ना टिप ऑफ द आईसबर्ग. साहेब, औरंगाबादच्या चिकलठाण्याच्या एका प्लॉटच्या कन्व्हर्जनचा रेट मी आपल्याला सांगितलं की काय होतं, 2 कोटी रुपये होतं. मी कोणती हे मागितली होती की पुण्यामध्ये असे किती प्लॉट्स कन्व्हर्जन करण्यात आलेले आहे, नागपूरमध्ये किती कन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे. मग जेव्हा नक्की हे मला माहीत आहे की मला खूप वेळ हे जे ऐनवेळीचे प्रस्ताव किती वर्ष सांगता का की या म्हणजे असं नका मला सांगू की सगळ्या झालेल्या ते नाही, पण नियमाचं उल्लंघन करून किती जागा हस्तांतरित झाले किंवा कन्व्हर्शन झाले ते सांगा. किती जागांचं झालेलं आहे, किती ठिकाणी झालंय, नियम बाह्य नियमाचं उल्लंघन करून. हे जे कन्व्हर्जन करण्यासाठी 2 कोटी रुपये घेतले असं म्हणतात, तर ते काय केलं प्रोसेस, ते कोण कशी इलिगल लाच म्हणून घेतले, काय माहिती कळलं. पूर्वीपासून आपल्याकडे रेसिडेन्शियल टू कमर्शियल रेसिडेन्शियल हे चालूच आहे. नाही, लाख स्वरूपात पैसे दिले होते, MIDC ला पैसे फी देऊन भरलेले होते. मी आपल्याला बघा ते बक्षी जे आहे हे ब्युरोक्रॅट होते ज्यांची कमिटी देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे, माय ऑब्झर्वेशन इज दॅट मिनिस्ट्रियल डिस्क्रिशन in 5% to 10% of cases is okay. ओके. 5 ते 10% केसेस मध्ये ते ओके आहे. युझिंग सच पॉवर्स रॅम्पंटली मे नॉट बी अप्रोप्रिएट. हे बक्षी साहेबांनी आपल्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेले आहे. आणि त्याचं जस्टिफिकेशन हे जे आपले देसाई साहेबांनी सांगितलेले आहे की अनेक वेळा असं झालेलं आहे, त्यांचं जस्टिफिकेशन आहे की अनेक वेळा असं झालेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून जमीन घेतली, अनेक वर्ष ते डेव्हलप झाली नाही, इंडस्ट्री तिथे एस्टॅब्लिश झाली नाही, म्हणून ती आम्ही शेतकऱ्यांना परत केली. आता मी देसाई साहेबांना हा प्रश्न विचारतो की किती शेतकऱ्यांना ती जमीन महाराष्ट्रामध्ये आपण परत केलेली आहे. ते याचं उत्तर जोपर्यंत मला मिळणार नाही ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्याच्या बाबतीत पालकमंत्री देसाई यांनी भ्रष्टाचार निर्णयाचं म्हणतात, नेमकं भ्रष्टाचार काय केलेला आहे. ये ओवर द पीरियड चलते हुई बात है सर. 32,000 एकड़ कोई एक सा एक टाइम में नहीं हुआ है. तो सर ये पॉलिसी डिसीजन चेंज होना चाहिए, इसको भी लेकर आप गवर्नमेंट कुछ बताएंगे, इसको पॉलिसी में कुछ चल रोल महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब जेव्हा होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक इंडस्ट्रीयल जे प्लॉट्स होते त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि इंडस्ट्रीयल प्लॉट्स म्हणजे जेव्हा आपण इंडस्ट्री सेटअप करतो तर इंडस्ट्रीसाठी आपण लँड एक्वायर करतो आणि बहुतेक वेळी आपण शेतकऱ्यांकडून ते लँड एक्वायर करतो. त्याच्यानंतर इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतो, ते सबसिडाईज रेटमध्ये आपण ते लँड विकतो, ते सबसिडी उचलतो त्या इंडस्ट्रीवर आणि काही वर्षानंतर त्याला सिक डिक्लेअर करतं. आणि त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन MIDC मध्ये देतं की माझी इंडस्ट्री चालत नाही, आता मला या इंडस्ट्रीच्या ऐवजी मला घर बांधायचे आहे. आणि काही लोक म्हणतात की नाही मला आता इथे मॉल बांधायचे आहे, इंडस्ट्री नाही. म्हणजे अशा प्रकारचे एक मोठा एक झोल जे आहे ते सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू होतात. औरंगाबाद पुरतं सांगितलं तर फक्त एका वर्षामध्ये 52 असे प्रपोजल्स 52 असे प्रपोजल्स आले होते फक्त एका वर्षामध्ये. मागच्या 6, 7, 8 वर्षामध्ये किती झालं असेल मला माहीत नाही आहे. पण यामध्ये इंडस्ट्रीचा लँड आम्हाला कमर्शियल मध्ये पाहिजे, इंडस्ट्रीचा लँड आम्हाला रेसिडेन्शियल मध्ये पाहिजे. जे IT साठी लँड एक्वायर केलं होतं, IT साठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी लँड एक्वायर केलं होतं त्याच्याही कन्व्हर्जन कमर्शियलमध्ये करण्यात आलं होतं. आता औरंगाबादमध्ये इंडस्ट्री काय येत नाही, आपल्याकडे इतकं लँड असून सुद्धा
तर त्यावेळी मला हे असं सांगण्यात आलं होतं की एक खूप मोठं एक रॅकेट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एजंट्स फिरत आहेत त्यांचे, आणि औरंगाबादमध्ये एक मोठा बिल्डराला हे परवानगी देण्यात आली होती की तू सगळे पैसे इकट्ठा कर, आम्हाला लिस्ट दाखव की किती किती आहे करके. तर औरंगाबादमध्ये 60 इंडस्ट्रियल प्लॉट्स आयडेंटिफाय करण्यात आले होते. एका इंडस्ट्रियल प्लॉटचे 2-2 कोटी रुपये सगळ्यांना द्यायचे होतं की तुझा प्लॉट आपण कन्व्हर्जन करण्यासाठी 2-2 कोटी. तर मला एक प्रश्न हे आला की औरंगाबाद सारख्या छोट्या ठिकाणी 150-200 कोटी रुपये आपण कमवत असेल, तर नागपूर इंडस्ट्रियल एरिया, पुणे इंडस्ट्रियल एरिया, मुंबई ठाणे इंडस्ट्रियल एरियामध्ये काय काय केलं. मग त्याच्यानंतर मी सीओना 3 पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये किती इंडस्ट्रियल प्लॉट्सचं कन्व्हर्जन झालेलं आहे हे आम्हाला द्या. एक पत्र दिलं, कोई रिप्लाय नाही. दुसरा दिला, काही रिप्लाय नाही. तिसरा दिला, काही रिप्लाय नाही. मग जेव्हा विधानसभेमध्ये मागच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही बघत होतो की सर्व एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, मग मी म्हटलं की भ्रष्टाचार सिलेक्टिव्ह कसा होऊ शकतं, हेही एक भ्रष्टाचार आहे. मी सगळं पुरावे सहित आपल्याला देत आहे आणि माझ्या एका रफ एस्टिमेट प्रमाणे 1000 कोटी रुपये कमीत कमी सुभाष देसाई साहेबांनी कमावले असेल. नारायण राणे साहेब सुद्धा इंडस्ट्रीज मिनिस्टर होते. त्यांनी किती पैसे आणि कशा प्रकारे त्यांनी इंडस्ट्रियल लँडचं कन्व्हर्जन केलेलं आहे, ते नियमाप्रमाणे केलेलं आहे का नाही केलेलं आहे मला माहीत नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी बक्षी नावाच्या एका अधिकाऱ्याची कमिटी नेमली होती की त्यांनी हे जेव्हा सुभाष देसाईवर आरोप आले होते की हे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन करत आहे, तर त्यांनी हे बक्षी साहेबांना अपॉइंट केलं कमिटी. त्या बक्षी साहेबांनी रिपोर्ट दिली आणि त्यांनी सांगितले आपल्या रिपोर्टमध्ये की 5%, 10% केसेसमध्ये आम्हाला समजता येईल की मिनिस्टर आपला डिस्क्रिशनरी पॉवर यूज करू शकतो. पण अशा प्रकारे समोसे मागच्या 15 वर्षामध्ये एका रिपोर्टप्रमाणे 32,000 हेक्टर जमीन इंडस्ट्रीची ते कमर्शियलमध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे किंवा रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. तर हे मोठा स्कॅम नाही आहे तर काय आहे. आता माझी एक विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा उद्धव ठाकरे साहेब असू द्या किंवा अजित पवार साहेब, हे सगळ्यांना मी एक माहिती दिलेली आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे, काही नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, तर कृपा करून याच्या बाबतीत ही एक चौकशी लावा. तुम्हाला कळेल की दूध कमी पाणी का पाणी. देसाई आणि देसाईच्या मुलांचं तुम्ही नाव घेतले, सुभाष देसाईंचं, ते काय नेमकं, ते कसं त्यांनी पैसा कसा घोटाळा केला? मी कधीही भेटलं नाही. मला असं सांगण्यात आलं होतं जेव्हा मी हे 52 प्रकरणाच्या बाबतीत सखोल चौकशी करत होतो, तर त्यावेळी मला असं सांगण्यात आलं होतं की सुभाष देसाई साहेबांचा एक मुलगा आहे, हे सगळं कामकाज जे आहे हे ते बघतो. ते औरंगाबादला यायचं, नागपूरला जायचं, पुण्याला जायचं आणि ते काही ठराविक जे बिल्डर्स आहेत त्या बिल्डर्सला सांगायचे की किती आहे प्लॉट्स, तुम्ही ठरवा, हे रेट आहे आणि ह्या रेटप्रमाणे आपल्याला हे करायचे आहे म्हणून. ते असं मी कधी त्यांना भेटलं नाही, पण असा एक मोडस ऑपरेंडी होता त्यांचं, नेक्सस अशा प्रकारे हे चालत होतं. आता हे जे 52 जे आहे कशा प्रकारे, माझं काय म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रीसाठी एक्वायर केली होती, इंडस्ट्री नाही चालली, मग ते रमाई आवास योजनासाठी, प्रधानमंत्री आवास योजनासाठी, म्हाडासाठी, गोरगरिबांच्या घरासाठी ते जमीन वापरायला पाहिजे होतं. वो किसके पास गया? देखिए, अगर ये कन्वर्जन अगर किया गया है तो उसमें हिस्सेदारी और टक्केवारी तो मैं बता नहीं सकता हूँ कि MIDC के अधिकारी को कितना मिला और मंत्री साहब के पास कितना गया, बीच के दलालों ने, एजेंटों ने कितना खाया है करके उसमें. लेकिन मुझे ये पूरी जानकारी थी, इसीलिए मैंने ये किया था. जब मुझे ये पता चला था कि चिकलठाने के कुछ इंडस्ट्री के प्लॉट जो है वो कन्वर्ट करने का प्रोसेस जारी है और यहाँ के एक बड़े बिल्डर को है तो ये जिम्मेदारी दी गई थी. ऐसे 60 प्लॉट्स आइडेंटिफाई हुए थे और हर प्लॉट को 2 करोड़ रुपये दिए गए थे. अब वो 2 करोड़ के हिसाब से आप लगा दीजिएगा. अब मैं इतना तो डिटेल में नहीं जा सकता हूँ कि टक्केवारी किसको कितना मिला है करके उसमें. अब ये इन्वेस्टिगेशन के अंदर आएगा मामला कि मंत्री जी ने लेके गए पूरा या बीच में ऑफिसरों ने भी कुछ खाए हैं, क्या क्या हुआ है. सही तहकीकात हुई तो क्या जेल जाएंगे इसमें मंत्री? तब जाना चाहिए. भ्रष्टाचार के मामले के अंदर कोई समझौता नहीं होना चाहिए उसमें. जो भी मंत्री, जिन के मंत्रियों के नाम आ रहे हैं करके, तो यकीनन इनके ऊपर कुछ ना कुछ तो अगर नहीं होगा, तो आज जब ये MIDC के अधिकारी सुनेंगे इम्तियाज जलील की पत्रकार परिषद और उनको ये पता चलेगा कि अरे कुछ नहीं हो रहा है हमारा, तो कल शायद मेरे हिसाब से कोई इंडस्ट्री का प्लॉट बचेगा ही नहीं. मेरा ये कहना है कि जब सरकार वो लैंड लेती है, एक्वायर करती है, तो वो सरकार की ज़मीन हो जाती है.
जब वो इंडस्ट्री नहीं चलती है तो वो ज़मीन सरकार के पास चले जाती है। मेरा ये कहना है वो सरकारी ज़मीन के ऊपर हमने गरीबों के घरों के लिए क्यों नहीं हमने वो लैंड है तो दे दिए। हमने प्रधानमंत्री आवास योजना को देना चाहिए था, रामाबाई आवास योजना जो है रामाई आवास योजना उसके लिए देना चाहिए था, या म्हाडा को दे देना चाहिए था कि भैया ये ज़मीन हमारी सरकार की थी, इंडस्ट्री नहीं चल रही है, अब हम ये इसके लिए घरकुल के लिए हम इस्तेमाल करें। आप जब किसी कमर्शियल एक्टिविटी को दे रहे हैं उस धन्ना सेठ को फायदा पहुंचता है, सिर्फ बाकी किसी को नहीं पहुंचता है। आप किसी बिल्डर को दे रहे हैं, ऐसा हो सकता है कि आप इंडस्ट्री के लिए प्लॉट लिए हैं, मैंने 2 एकड़ का प्लॉट लिया हूँ इंडस्ट्री स्टार्ट करने का है करके, मैं 5 साल के बाद एक एप्लीकेशन दे दे रहा हूँ नहीं मैं इंडस्ट्री नहीं बना रहा हूँ, मेरे को घर बनाना है करके। मैंने तो सब्सिडी के अंदर लिया, सब्सिडाइज रेट के अंदर है तो वो प्लॉट एक्वायर किया है। आप एक तरीके से लोगों को बोल रहे हैं कि साहब मैं प्रपोजल दे रहा हूँ, मैं इतने लोगों को एम्प्लॉय करूंगा इंडस्ट्री के अंदर, मैं ये इंडस्ट्री डाल रहा हूँ, इंडस्ट्री डाल ही नहीं रहे आप। और बाद में हाँ तो बोलते रहे कि नहीं मेरे को यहाँ पे मैं थिएटर डालने वाला हूँ, मैं यहाँ पे मॉल डालने वाला हूँ, दुकानें डालने वाला हूँ, या मेरा बंगला बनाने वाला हूँ। ऐसे कितने केसेस हैं? हाँ? मंत्री अब्दुल सत्तार का भी नाम जमीन घोटाले में आ रहा है, क्या उनका नाम भी इस लिस्ट में शामिल है क्या आपकी? नहीं, मेरा ये इसके अंदर कुछ भी नहीं है इसके अंदर, लेकिन मैं क्या बोल रहा हूँ, जो भी मंत्री है, जो भी आमदार है, जो भी खासदार है, अगर इस तरह के इसके अंदर किसी के अंदर भी शामिल हो तो सबसे बड़ी जिम्मेदारी ये होती है, क्योंकि हम लोक प्रतिनिधि है, और लोक प्रतिनिधि को ही अगर ये अधिकारी है तो सुन रहे नहीं कि नहीं हम डिटेल्स देते ही नहीं है करके, तो क्या छुपाना चाहते हैं सीओ साहब से? मैं ये सवाल पूछना चाहता हूँ और मुझे नहीं जवाब मिला। अब हो सकता है कल के दिन है तो देवेंद्र फडणवीस साहब या हमारे उद्धव ठाकरे साहब कल विधानसभा में खड़े रह के पूछेंगे कि भाई इतने सारे प्लॉट्स जो है वो मेरी आवाज़ वो बनेंगे शायद मेरे हिसाब से, अगर भ्रष्टाचार के खिलाफ वो सही मानों में लड़ना चाहते हैं तो। ठीक है सर, ये इतना बड़ा मामला है। देखिए, औरंगाबाद किसी ज़माने में एशिया का फास्टेस्ट डेवलपिंग सिटी कहा जाता था, बड़ी बड़ी इंडस्ट्रीज़ यहाँ पे आती थी। पिछले कुछ सालों से यहाँ पर इंडस्ट्री आना बंद हो गई। अगर हम देखा जाए तो पिछले कुछ सालों के अंदर यहाँ पे इंडस्ट्रियल लैंड का एक जो गोरख धंधा जो सामने आया है, उसे देखते हुए ये बात पूरी जिम्मेदारी के साथ मैं कह सकता हूँ कि जो इंडस्ट्रीज़ मिनिस्टर, महाराष्ट्र के इंडस्ट्रीज़ मिनिस्टर थे सुभाष देसाई साहब, वो हमारे भी पालक मंत्री थे। औरंगाबाद में उन्होंने अपने 5 साल के अंदर कोई इंडस्ट्री तो लाए नहीं, लेकिन जो इंडस्ट्री की ज़मीन थी वो ज़मीन को कैसा उन्होंने बेचे है दूसरे लोगों को, वो मुद्दा सामने आया है। ये मामला चिकलठाना इंडस्ट्रियल एरिया का है या वालूज इंडस्ट्रियल एरिया का। जब ज़मीन ली जाती है इंडस्ट्रियल एरिया के लिए तो वो ज़्यादातर केसेस के अंदर किसानों की ज़मीन एक्वायर की जाती है। कई केसेस के अंदर ज़बरदस्ती एक्वायर की जाती है क्योंकि गवर्नमेंट के पास ये इख्तियार होता है कि नहीं अब यहाँ पे है तो हम इंडस्ट्रियल एरिया डेवलप कर रहे हैं, तो वो ज़मीन के ऊपर फिर इंडस्ट्री आ जाती है। वो इंडस्ट्री का प्लॉट जो है वो सब्सिडाइज रेट के अंदर उद्योगपतियों को दिया जाता है, फिर उसके ऊपर इंडस्ट्री सेटअप की जाती है तो वही उद्योगपति उसके ऊपर सब्सिडी भी उठाता है गवर्नमेंट के ऊपर, कुछ साल चलाता है और उसके बाद है तो कहता है कि इंडस्ट्री मेरी सिक हो गई है, बंद हो गई है, अब मैं चला नहीं सकता हूँ करके। फिर कुछ साल बंद करने के बाद एक एप्लीकेशन है तो MIDC को दे दिया जाता है और ये कहा जाता है कि अब मैं ये चला नहीं सकता हूँ, मुझे इंडस्ट्री नहीं चलाना है, मुझे यहाँ पर एक शॉपिंग मॉल करना है, मुझे यहाँ पे दुकानें डालना है, या मुझे अपना घर बनाना है करके। तो ऐसे बहुत सारे मामले औरंगाबाद इंडस्ट्रियल एरिया के मेरे सामने आए थे। मैंने जब MIDC से डिटेल मांगा तो उन्होंने 1 साल के अंदर की मुझे 52 ऐसे 52 ऐसे प्रपोजल्स बताए, जिन्होंने लोगों ने कहा कि नहीं मेरे पास इंडस्ट्रियल प्लॉट है, मैं वो इंडस्ट्रियल प्लॉट के ऊपर कोई कमर्शियल एक्टिविटी करना चाहता हूँ, कोई होटल डालना चाहता हूँ। यानी कि जिस मकसद के लिए आपकी ज़मीन एक्वायर की गई तो वो ज़मीन का कन्वर्जन जो है वो ऐसे ही नहीं होता है। औरंगाबाद के अंदर जो इंडस्ट्रियल प्लॉट का कन्वर्जन हुआ है, एक एक प्लॉट के पीछे है तो 2-2 करोड़ रुपये लिए गए थे, सिर्फ औरंगाबाद के अंदर की मैं बात कर रहा हूँ उसमें। अब इसके बाद मैंने सोचा अगर सिर्फ औरंगाबाद जैसे एक इलाके के अंदर इतना बड़ा अगर घोटाला है तो नागपुर इंडस्ट्रियल एरिया इतना बड़ा है, पूना इंडस्ट्रियल एरिया की ज़मीन की कीमतें क्या होंगी, मुंबई और थाने के इंडस्ट्रियल एरिया की ज़मीन की कीमतें क्या होंगी। मैंने 3 लेटर्स लिखा। एक लेटर लिखा CEO को, MIDC के CEO को कि मुझे जानकारी दीजिएगा कि कितने लैंड कन्वर्जन हुए हैं, कोई रिप्लाई नहीं। फिर दूसरा 1 महीने के बाद भेजा, कोई रिप्लाई नहीं। फिर 3 महीने के बाद है तो और एक लेटर भेजा CEO को। एक लोक प्रतिनिधि MP मेंबर ऑफ पार्लियामेंट एक CEO को लेटर लिख रहा है कि मुझे जानकारी दो, और वो नहीं दे रहे हैं, यानी कि कुछ ना कुछ वो छुपाना चाह रहे हैं करके। अभी कुछ दिन पहले जब महाराष्ट्र के विधानसभा का अधिवेशन चल रहा
तो ये आरोप लगाया जा रहा है कि ये मंत्री ने भ्रष्टाचार किया, एसआईटी बना दो, ये मंत्री ने भ्रष्टाचार किया, उसके ऊपर एक्शन ले लो। तो मैंने कहा कि भ्रष्टाचार सेलेक्टिव कैसा हो सकता है? भ्रष्टाचार भ्रष्टाचार है। तो ऐसे हालात के अंदर मैंने सोचा कि अब मुझे तो कोई जवाब मिलने वाला नहीं है, सीओ साहब मुझे देने वाले नहीं है, देसाई साहब घर पे जाके बैठ गए हैं, तो अब हमने क्या करना? तो मैंने जानबूझकर मैंने ये बोला कि आज मैं है तो ये इसको खोलूंगा और लोगों के सामने लेकर आऊंगा। विधानसभा के अंदर अगर उनको लगेगा कि हाँ ये मुद्दे के अंदर जान है तो वो मांग करेंगे, सभी लोग मिलकर मांग करेंगे, क्योंकि भ्रष्टाचार के खिलाफ तो पूरा महाराष्ट्र विधानसभा लड़ रहा है। कितनी ताकत के साथ लड़ रहा है, कांग्रेस वाले लड़ रहे, एनसीपी वाले लड़ रहे, छोटी सेना, बड़ी सेना, बीजेपी, सब आपस में लड़ रहे। नहीं, भ्रष्टाचार नहीं होना चाहिए। तो मैंने भ्रष्टाचार का मुद्दा लिया। अब मेरी उम्मीद है कि महाराष्ट्र की विधानसभा के अंदर अगर तुमको लगता है इसके अंदर कुछ तो भी है तो आप इंक्वायरी करिएगा, अगर नहीं है तो भ्रष्टाचार जिंदाबाद आपके पीरियड के अंदर, उसमें और क्या बात है। नारायण राणे पर भी आरोप लगाया। देखिए, ये जब ये मामला सामने आ रहा था कि बहुत सारा इंडस्ट्रियल लैंड कन्वर्ट किया जा रहा है करके, जैसा एक मामला सामने जब आया था कि मारुति को कंपनी को है तो इंडस्ट्रियल लैंड दिया गया था थाने के अंदर, उन्होंने इंडस्ट्रियल लैंड एक्वायर किया और बाद में उन्होंने एप्लीकेशन दिया कि नहीं हम यहाँ पे है तो इंडस्ट्री नहीं डाल रहे, हमारा ट्रेनिंग सेंटर नहीं डाल रहे, हमको यहाँ पे है तो हमारी डीलरशिप डालने का है करके। तो उन्होंने डीलरशिप यानी कि लिए आपने एक मकसद के लिए दूसरे मकसद के लिए। तो ये जब मामले सामने आए तो बहुत आरोप लगे उस वक्त के जो उद्योग मंत्री थे सुभाष देसाई साहब के ऊपर। तब देवेंद्र फडणवीस साहब ने एक ब्यूरोक्रेट थे, सीनियर ब्यूरोक्रेट बख्शी साहब, और उनको कहा कि इसकी पूरी इंक्वायरी करे करके। वो इंक्वायरी करके उन्होंने अपनी रिपोर्ट दी और इस रिपोर्ट के अंदर वो पेपर्स का है वो रिपोर्ट उन्होंने दिए और उसमें उन्होंने बताया कि पिछले 15 सालों के अंदर 32,000 हेक्टेयर जमीन जो है इंडस्ट्री की जमीन कमर्शियल के लिए कन्वर्ट की गई, इंडस्ट्री की जमीन रेसिडेंशियल के लिए कन्वर्ट की गई, ओपन प्लॉट्स का कन्वर्जन हुआ है, एमिनिटी प्लॉट्स का कन्वर्जन हुआ है। तो ये कोई भी कन्वर्जन बगैर पैसों के नहीं हुआ है, ना होता है। तो इतना बड़ा जब घोटाला सामने आया तो बख्शी साहब ने अपनी रिपोर्ट दिया और उन्होंने ये कहा कि ये सिर्फ नारायण राणे इन्होंने किए हैं, देसाई साहब ने किया है, ऐसा नहीं है। इससे पहले के जो मंत्री थे नारायण राणे साहब, उन्होंने भी ऐसे बहुत सारे इंडस्ट्रियल लैंड का कन्वर्जन किए हैं करके। और उसमें उन्होंने ये बताया है कि अगर मिनिस्टर को लगता था कि ये कन्वर्जन के लिए सीओ फेवर में नहीं है तो वो क्या करते थे कि दूसरे किसी ऑफिसर के पास है तो वो फाइल भेज डालते थे, जो उनके पसंद का ऑफिसर होगा वो उसके ऊपर साइन कर देता था। तो ऐसे बहुत सारे केसेस हैं। इसके ऊपर अगर इंक्वायरी लगेगी तो मेरे हिसाब से 1,000 करोड़ रुपए का मामला तो सामने आ ही जाएगा, और अगर नहीं है तो फिर भ्रष्टाचार जिंदाबाद।